नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्समध्ये। मित्रांनो, गेली अनेक वर्षे कृषी सेवेची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी एकाच गोष्टीची वाट पाहत आहे, ती म्हणजे कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध, ज्याला स्टाफिंग पॅटर्न म्हणलं जातं। 16 वर्षापासून प्रलंबित असलेला हा आकृतीबंध आता अंतिम टप्प्यात आलेला असून नुकतीच याबद्दलची एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे ती वर्तमानपत्रात आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कृषी विभागातील अधिकारी संघटनांनी कोणत्या मुद्द्यांवर ते एकमत झालेले आहेत किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा आपल्यासारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल, भविष्यात भरतीसाठी कोणत्या संधी निर्माण होतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा। तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे मी ऑफिशियल PDF आणि डॉक्युमेंट्स शेअर करत असतो। मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया की बातमीत नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे। कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध अर्थ विभागाच्या काही हरकतीनंतर पुन्हा तयार केला जात आहे, पण यामध्ये काही कार्यालय बंद करण्याचा प्रस्ताव असल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला होता। आता 4 प्रमुख अधिकारी संघटनांनी एकत्र येत कृषी आयुक्तांना एक निवेदन दिलेलं आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या कशा प्रकारे आहेत ते पाहूया। आता याच्यामध्ये 3 प्रकारच्या मागण्या आपल्याला पाहायला भेटतात। सर्वप्रथम, एकाच पात्रतेच्या अधिकाऱ्यांमध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ असा भेदभाव नसावा। कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ या संवर्गाला गट ब असा दर्जा देऊन S16 वेतन श्रेणी लागू करावी, असं यांची डिमांड आहे। दुसरा आहे सर्वात मोठा मुद्दा म्हणजे वरिष्ठ पदासाठी भरती करताना प्रमोशनचं प्रमाण जे आहे 50-50 ऐवजी 75-25 करावं, म्हणजे 75 जसे 25 करावे। म्हणजे 75% जे पदे असतात ते प्रमोशनने भरली जावी आणि 25% जे पदे असतील ते थेट भरतीने भरावे, असं एक डिमांड आहे। आणि तिसरा आहे तालुका कृषी अधिकारी आणि तंत्र अधिकारी गट ब या संवर्गाला पूर्णतः वर्ग 1 गट अ चा दर्जा द्यावा, अशी एक मागणी आहे। आता तुम्ही म्हणाल सर, ही तर अधिकाऱ्यांची आणि प्रमोशनची बातमी आहे, यात आमचा काय फायदा किंवा तोटा? तर मित्रांनो, इथेच खरा मुद्दा लक्षात देऊन तुम्ही ऐका। जर शासनाने अधिकाऱ्यांची ही 75 जसे 25 ही मागणी जर मान्य केली तर थेट सेवा भरतीसाठी जे आहे उपलब्ध असणाऱ्या जागांचे प्रमाण कमी होऊ शकते। पूर्वी 50% जागा ज्या आहेत त्या थेट भरतीने भरल्या जायच्या, तिथे आता फक्त 25% जागा येऊ शकतात, म्हणजेच कॉम्पिटिशन अजून वाढू शकतं। पण दुसरी बाजू अशी आहे की तालुका कृषी अधिकाऱ्यांना गट अ चा दर्जा जर मिळाला तर येणाऱ्या नवीन भरतीमध्ये तुम्हाला थेट क्लास 1 अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी मिळू शकते। पद, प्रतिष्ठा आणि वेतन दोन्हीही याच्यामध्ये वाढणार आहेत। मग आता विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? खचून जायचं आहे का? तर अजिबात नाही। सध्या खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी हा आकृतीबंध लागू करण्याची मागणी होत आहे। याचा अर्थ एकदा का हा आकृतीबंध फायनल झाला की कृषी विभागातील रिक्त पदांचे नेमके चित्र स्पष्ट होईल, म्हणजे जे रोस्टर आहे ते स्पष्ट होईल आणि रखडलेल्या नवीन जाहिराती वेगाने प्रसिद्ध होतील। तुम्हाला आतापासूनच काय करायचे आहे तर बघा, जरी जागा कमी झालेल्या असल्या तरी मेरिट हाय लागेल, त्यामुळे तुमचा अभ्यास 100% ठेवा। फक्त एकाच परीक्षेवर अवलंबून न राहता IBPS, AFO, केंद्रीय वकार महामंडळ म्हणजे ज्याला CWC म्हणलं जातं, आणि राज्य शासनाच्या इतर सरळ सेवा परीक्षा उदाहरणार्थ ग्रामसेवक, कृषी सेवक यांच्यासाठी सुद्धा तयारी सुरू ठेवा। आकृतीबंधाला कधी मंजुरी मिळते याकडे लक्ष ठेवा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जसं याच्याबद्दल माहिती मिळेल तुम्हाला सांगेलच। थोडक्यात सांगायचं तर हा सुधारित आकृतीबंध लवकरात लवकर मंजूर होणे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे, जेणेकरून संभ्रमाचे वातावरण दूर होईल आणि नवीन भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल। तुमच्या या आकृतीबंधावर आणि अधिकाऱ्यांच्या मागण्यांवर काय मत आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा। हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या सर्व कृषी पदवीधर मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।